तर अमरावतीमध्ये घरगुती गॅस मिळवण्यासाठी रांगा लागल्यात, पण आता एलपीजी गॅस मिळवण्यासाठी ऑटोच्या रांगा लागल्यात। या रांगा कमी दरानं एलपीजी गॅस मिळत असल्यामुळे लागलेल्या आहेत। इतर पंपांच्या तुलनेत गॅस प्रति किलो 15 रुपये कमी असल्यामुळे इथं गर्दी झाली आहे। आखाती देशामध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे अनेक समस्या भारतामध्ये सुद्धा उद्भवलेल्या आहे। गॅस सिलेंडर मिळवण्यासाठी अनेक रांगा प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागलेल्या आहे। अमरावतीमध्ये सुद्धा एलपीजीचं जे गॅस आहे तो ॲटो चालकांना भरावा लागतो। ते एलपीजी भरण्यासाठी अमरावती शहरातील गो गॅस या पंपावर मोठ्या प्रमाणात ज्या ॲटो रिक्षा आहे त्याच्या रांगा लागलेल्या आहे, परंतु ह्या रांगा या ठिकाणी कमी दर आहे म्हणून लागलेले आहे। इतर जे दोन पंप आहे त्या ठिकाणी मात्र कोणतीच रांगा नाही, कारण त्या ठिकाणी 100 रुपये हा दर आहे। तिथं 100 रुपये किलो आहे, इथं 85 रुपये किलो आहे, म्हणून इथं गर्दी आहे। आम्हाला म्हटलं तकलीफ होत आहे, म्हटलं विनाकारण लोक 10 रुपये चला म्हणतात, त्याच्यामध्ये इतके मला महाग झालेला आहे गॅस, आणि 10 रुपये देतो त्यावेळेस चला आला होता। बडणे रोडने जरी भिकाऱ्यासारखे धंदे करायला लागले, कम से कम नाही तर आम्हाला 20 नाही तर 30 रुपये तरी तिकीट पाहिजे ऑटोची। तिकडे 85 रुपये, दोन्ही इक्वल चालू द्या ना तुम्ही, तर म्हणजे इथे गर्दी नाही होत। आता आम्ही ऑटो आले आहो, गरीब माणूस आहो, आम्ही गाडीची इन्स्टॉलमेंट भरू, गॅस भरू, घर पाहू, काय पाहणार आहे। एकट्या ऑटोच्या भरोश्यावर एवढं होत नाही ना। तिकडे 100 रुपये, तिकडे 100 करा, इकडे 85 आहे, तिकडे 85 करा, म्हणजे हा सगळ्याचं मरण नाही होत। एवढा यहाँ पे 85 है और सपराज वहाँ पे 100 रुपये कांटे पे, तो फिर ये 15 रुपये का डिफरेंस कैसा है? ये 15 रुपये का नुकसान तो ऑटो वालों का हो रहा है। या ठिकाणी ऑटो चालकांच्या मोठ्या प्रमाणात रांगा लागलेल्या आहे आणि यांची मागणी आहे की जे दर आहे ते एकच राहावे, अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली। कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्वाण, एबीपी माझा, अमरावती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।